योगेन चित्त सुपदेन वाचा मलं शरीरस्तवैद्यकेनं योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः। गुरुवे कपाळ गुरुला टेकवण्याचा प्रयत्न करा। संत सुखी चालू करा। पुन्हा सरळ चार बाजूला खाली घ्यायचे 4 परत एकदा आवृत्तीच्या स्वरूपात पुरुषांचा क्रमांक 1 कारांचा पूर्ण होईल घ्यायचा 1 हातावर 2 जास्तीत जास्त कमी पाठीवर येणारा 7 त्याची अनुभूती घ्या 3 पुन्हा सरळ 4 बाजूला खाली 4 डाव्या हाताने उजव्या पायाचं चौदा पकड डाव्या हाताने उजव्या पायाचं चौदा पकड स्थिर ठरवलं पाहिजे सर्वांनी बोलायचं नाही 3 हाताची स्कंद रेषा 4 उजव्या हाताने डाव्या पायाचं चौदा पकड उजवा हात डावा हाताची स्कंद रेषा 6 हात खाली कमरेला कसा स्थिर पडतोय बघा काम केले सर्वांनी 3 पुन्हा समोर 4 उजव्या बाजूला उजव्या बाजूला हात कमरेवर 4 थोडं कमरेतून खाली वाटायचं कोणाला 2 जास्तीत जास्त वाटा खाली
कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मणक्यावर आलेल्या ताणाची अनुभूती घ्या. 3 कमरेतून सरळ. 4 मागच्या दिशेने वाका. 4 सांभाळा. 5 कमरेतून सरळ. 6 डाव्या बाजूला वाकायचे. 6 जास्तीत जास्त वाकण्याचा प्रयत्न करा. 8 सरळ. 8 ला उजव्या बाजूला. 8 9 ला कमरेतून सरळ. 9 10 ला 8 3 सरळ. 4 ला हात खाली. पुढं 100. ठीक आहे. सोडा स्थिती सोडा. सरळ पायाचा टाकून या पद्धतीनं 2 मांडी पकडा दोन्ही हाताने. 3 ला चौडा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. कसं करायचंय हे आपण यापूर्वी शिकलो. परत एकदा भोले सर तुम्हाला करून दाखवतील. क्रमांक 1 ला हात वरच्या दिशेनं 1 सेकंद गुंतवून आपल्या हाताचे दंड जे आहेत ते कानाला चिकटलेले असतील. तर हात खालच्या दिशेनं असतील आणि 2 ला क्रमांक 2 ला पायाच्या टाचा वर करायच्यात आणि तळ हात वरच्या दिशेनं द्यायचे. ठीक आहे. ठीक आहे. सावधान. 2 पायाच्या टाचा उंच. हात वरच्या दिशेनं. तळ हात आकाशाच्या दिशेनं. आसन सोडा. 1 2 1 2 3 असं पूर्ण श्वसन संत. स्थिरता असणं खूप महत्वाचं आहे. आसनामध्ये संत श्वसन ठेवायचं आहे. एकदा आसन स्थिती घेतल्यानंतर काही मुलांनी खूप छान केलंय बघा. छान प्रयत्न. आसन सोडा. 1 2 3 या पद्धतीनं पाय वाकवा. गुडघ्यात पाय वाकवा. क्रमांक 2 ला हाताची नमस्कार स्थिती. हाताचे दंड कानाला चिकटलेले. छान प्रयत्न केलाय काहींनी. आसन सोडा. उजवा पाय. 2 हाताची नमस्कार स्थिती. छान केलंय बऱ्याच जणांनी. स्थिरता ठेवा. शांत मनोवृत्ती ठेवली तर निश्चित जमेल. आसन सोडा. 1 हात खाली. 2 1 2 हात खाली. शवासन न बोलता पाठीवर होतं. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. हात खाली टेकलेले. जमिनीला टेकलेले हात. तळवे सूचनांकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला अनुभूती मिळेल या असण्याची. 2-3 मिनिटात प्रचंड आराम आपल्या शरीराला या असल्यामुळे मिळतो. त्यामुळे सूचना काय सांगतो मी त्याकडे लक्ष द्या. आपले हात जमिनीवर ठेवायचे पण कमरेपासून थोडंसं अंतर घ्यावं लागेल. कमरेपासून थोडेसे लांब. कमरेपासून हात थोडेसे लांब. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. तळवे आकाशाच्या. संत श्वसन चालू आहे सर्वांचं. श्रमे जाते शवासनम. आतापर्यंत ज्या ज्या योगाभ्यासाच्या हालचाली आपण केल्यात, पूरक हालचाली केल्यात, काही दंड आसनं केली. शरीरातील ज्या ज्या भागावर ताण जाणवतो तिथं मनानं जाऊन तो ताण दूर करण्याचा प्रयत्न करा. शिथिल करा आपलं शरीर. रिलॅक्स वाट. संत श्वसन. पाठीवर आलेला ताण. योगासन करणार आहोत. क्रमांक 1 ला दोन्ही पाय वर उचला. 1 2 3 नावेसारखे
तीन शरीराची नावेसारखी अवस्था छान केले सर्वांनी. बोलू नका, आवाज बंद. ज्या पद्धतीनं मारतात त्या पद्धतीनं खूप छान योगिक सायकल. बोलायचं नाहीये, बोलायचं नाहीये बिलकुल. पायडल पुढं मारायचे तसंच मागं पण मारा, दोन्ही बाजूला फायदा होईल त्याचा. ठीक आहे, असं थांबवा. पायस्थान आपल्या पाठीच्या कण्यावर येतं, त्यासाठी हे शवासन आहे. 2 मिनिटात भरपूर एनर्जी आपल्या शरीरात साठवली जाते. आपले सारे संत श्वसन सर्वांचं चालू आहे. डोळे मिटलेले आहेत सर्वांचे. अगदी निस्तेज निर्विकार देत, कुठलाही विचार मनात ठेवायचा नाही, फक्त श्वास चालू आहे. मृतदेह आणि आपल्यात एवढाच फरक आहे आता यावेळी. हळूहळू आपल्या श्वासाची गती कमी झालेली आहे. संत श्वसन आपलं चालू आहे. कुठलाही भाव, कुठलाही विचार आपल्या मनामध्ये नाही. निश्चित पडलेला सर्वजण सावधान आसन सोडणार आहोत. एकला दोन्ही पाय जवळ घ्या. एकला हात छाती खाली आणायचे. तळवे जमिनीला चिकटलेले बघा. सरांनी खूप छान अवस्था घेतली. 1ची क्रमांक 2ला हात कोपरातून सरळ करायचे आणि चेहरा मान छातीवर उचलायचे. 2 हात कोपरातून सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. मागच्या दिशेनं जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न. छान केले. विराट सरांनी देखील खूप छान या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलं. आसन सोडा. 1 कपाळ टेकवायचे. 2ला हात पुन्हा कमरेजवळ. हाताला पाय काढायचे. बघा ही आदर्श स्थिती आहे. धनुरासनाची आदर्श स्थिती. दृष्टी समोरच्या बाजूला. आसन सोडा. 1 2 3. थोडंसं अवघड आहे, याला सरावाची आवश्यकता आहे, पण आपल्याला माहित असावं म्हणून खरं तर हे आसन घेतलंय. सर्वजण आता विपरीत स्थिरता ठेवा. स्थिरता ठेवा. संत श्वसन चालू आहे सर्वांचं. 1 आसन सोडा. 2 क्रमांक 3ला पायाला हात आणि हाताला पाय ताणा. धनुष्य ताणतो तसा. छान प्रयत्न. बोलू नका, फक्त बोलले नाही तर खूप छान केले सर्वांनी. बोलणं सोडून बाकी सर्व छान आहे. अजून सोडा. 1 2 बाहेरच्या दिशेनं टाका आतल्या दिशेनं. संत श्वसन चालू आहे. भुजंगासन आणि धनुरासन ही जी 2 ताणात्मक आसनं आपण केली, त्यामुळे शरीरावर आलेला ताण आपण काढून टाकतोय. संत श्वसन सर्वांचं चालू आहे. या पद्धतीने बसायचं. सर्वांनी हाताचे तळवे घेतले. बोट पुढच्या दिशेने आणि कमरेजवळ दोन्ही हात टेकून द्या. कमरेजवळ दोन्ही हात टेकून द्या. सूचनांकडे लक्ष द्यायचे. सर्वांनी समोर बघायचंय. 3 अंकात आपण वज्रासन घेणार आहोत. 2ला उजवा पाय गुडघ्याने वाकवायचा आहे. मागच्या दिशेला घ्यायचं. थोडंसं सीट उचलावं लागेल. 2 आणि 3ला 3ची स्थिती आदर्श स्थिती असेल. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. पायाच्या बोटाची अंगठी एकमेकाला चिकटलेली असतील आणि पायाच्या टाचा बाहेरच्या दिशेनं असेल आणि बाहेरच्या दिशेनं असतील पायाच्या
दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाला चिकटलेले असतील आणि टाचा बाजूला केल्यानंतर जी जागा शिल्लक राहते त्या जागेमध्ये आपली बैठक असेल. आपण त्या दोन्ही पायाच्या टाचामध्ये बसायचे, टाचेवर बसायचं नाही. हात गुडघ्यावर अर्ध वृक्षासन करणार आहोत आपण. 1 ला हात कमरेवर, 1 2 ला या पद्धतीने बसता, 2 मागच्या बाजूने झोपण्याचा प्रयत्न करा, मागच्या बाजूने झोपण्याचा प्रयत्न करा. बोलायचं नाहीये, असं सोडा. 1 2 ठीक आहे. सर्वांनी छान प्रयत्न. म्हणून तरी ठीक आहे. तो या पद्धतीने गुडघ्यावर टेकवायचा आहे. चेहरा प्रसन्न असेल. प्राणायाम करण्यापूर्वी नासिका मार्गाची शुद्धी गरजेची असते, म्हणजे आपल्याला प्राणायाम छान जमतो. यासाठी आपण पहिली शुद्धी क्रिया करणार आहोत. जलद श्वसन. आपण घ्या, श्वास सोडा, श्वास 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 घ्या, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. संत श्वसन, संत श्वसन, संत श्वसन. पुढचा प्रार्थना आपण करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असताना भाता जसा असतो, लोहाराचा भाता, तो जसा त्या ठिकाणी ठोके दिल्यासारखा करतो आणि मग पुढे हवा सोडतो. तो त्या पद्धतीनं आपल्या पोटाची अवस्था करायची. श्वास सोडताना पोट आत घ्यायचंय, त्याला कपालभाती म्हणतात. या प्राणायामामुळे आपल्या चेहऱ्याचं तेज जास्तीत जास्त सुधारतं. चेहऱ्याची कांती उजळणं म्हणतो आपण, ती या कपालभातीमुळे शक्य होतं. ही एक शुद्धिक्रिया देखील आहे.
शिके थांबवा. हाताच्या अंगठ्यानं कानाची पाळी बंद करायची. कानाची पाळी बंद केल्यामुळं आपण जो भ्रमरासारखा आवाज करतो त्याची कंपनं डायरेक्टली आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि त्यामुळं आपल्याला मनशांती मिळते. त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती वाढते, आपलं आरोग्य सुधारतं, मानसिक आरोग्य सुधारतं. म्हणून हा प्राणायाम आपण रोज करणं गरजेचं आहे. अगदी लहान मुलापासून ते वृद्धातल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत हा प्राणायाम खूप महत्वाचा आहे. आपल्या श्वास घ्या. श्वास सोडत सोडत आपण भ्रमराचा आवाज करणार आहोत. खोल श्वास घ्या. सोडा. तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु लोका समस्ता सुखिनं भवतु लोका समस्ता सुखिनं भवतु नाहं कर्ता हरिः कर्ता हरिः कर्ता है केवलम् हरिः कर्ता है केवलम् हरिः कर्ता है केवलम्. जागतिक योग दिन आपण साजरा करत आहोत. योगाचं महत्व आणि अनादिकालापासून हे जे योग या प्राणायाम ही लुप्त झालेली विद्या खऱ्या अर्थानं आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांवर खूप मोठे प्रयत्न करून हा जागतिक योग दिन जगामध्ये साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं मी मोदी साहेबांचं आणि आपले जे महंत ऋषी या सर्वांचा खूप खूप अभिनंदन करेन. आणि या योग निमित्तानं आपले कदम सर असतील त्यांनी
खूप छान असं लोक प्राण्याचं महत्व सांगले आहे. त्यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोग आहे. तसेच आपले आदरणीय होळे सर यांनी जे प्रात्यक्षिक दाखवलं त्यांचा खूप सराव आहे. आणि आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय गोरड सर हेही लोक प्राण्यामध्ये निश्चितच प्रगती आहेत. आणि आपल्या या भैरव संस्थेचे संस्थापक त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आपले आदरणीय भारताचे डॉक्टर साहेब हे खूप प्रगती आहेत. त्यांचाही लोक प्राणी आणि व्यायाम खूप आदर्श घेण्यासारखा आहे. या जागतिक दिनानिमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आजकाल मोबाईल जे आहे ते मोबाईलमध्ये लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी योग आणि प्राणायाम करण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मित्र म्हणाल अभ्यासापेक्षा आपलं जे शारीरिक तंदुरुस्ती आहे खूप महत्वाचे आहे. आपल्याला जर जीवन आदर्श जीवन जगायचं असेल तर आपले तंदुरुस्ती फार महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि आपले जे सर्व शिक्षक वृंद आहेत या सर्वांना एक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि पुढील आयुष्य निरोगी आणि विनंती यशवंत अशी मी ईश्वराच्या प्रार्थना करतो. 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि हा मोठा दिवस जागतिक योग दिन म्हणून जवळपास 200 देशामध्ये साजरा केला जातो. असा हा योग दिन आज आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा करत आहोत. या योग दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या संस्थेचे संचालक योग अभ्यासक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय शेळके साहेब ज्यांनी जवळपास 1.25 तास योगाचा अभ्यास मार्गदर्शन या ठिकाणी केला असे डॉक्टर बाबासाहेब कदम सर, सहयोग शिक्षक प्राध्यापक फुले सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मित्रांनो, योग अभ्यास करत असताना या ठिकाणी कदम सरांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने समर्पक शब्दामध्ये योगाची माहिती आणि ज्ञान या ठिकाणी दिलं आहे. योग अभ्यास हा कधी करावा तर सूर्योदयापूर्वी योग अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आपण सूचना दिली की या ठिकाणी 6:15 वाजता यायचं. तुम्ही सर्व या विद्यार्थी या ठिकाणी वेळेवर आलात, काही उशीर आले ते बाहेरच थांबले. वेळ कुणासाठी थांबत नाही आणि वेळेला आपण जीवनामध्ये महत्व दिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं काम करायचं असेल तर वेळेवर करणं गरजेचं आहे. सकाळची सुरुवात आपण प्रसन्न वातावरणामध्ये, उत्साही वातावरणामध्ये आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून योग अभ्यास करत असताना नेहमी सूर्योदयापूर्वीच करणं गरजेचं आहे. महर्षी पतंजलींचे योगाची 8 अंग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा या जर अंगांचा अभ्यास आपण आपल्या जीवनामध्ये जर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपलं जीवन सार्थक होणार आहे. म्हणून किमान आपण या 8 अंगापर्यंत जाऊ शकत नाही, किमान आसन आणि प्राणायामाचा अभ्यास केला तरी सुद्धा आपला शारीरिक मानसिक विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या ठिकाणी आसनं तुम्हाला सोपी सोपी आसनं सांगितलेली, त्या आसनांचं महत्व सांगितलेलं आहे. प्राणायाम सांगितलेले सोपे प्राणायाम आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी हा योग महत्वाचा आहे. आज आपण पाहतोय की धकाधकीचं योग झालेले, कुणालाही स्वास्थ्य नाही. लहान मुलं असतील, वृद्ध असतील, प्रौढ असतील, महिला असतील, पुरुष असतील, हे स्वास्थ्यापासून वंचित होत चाललेले.
आणि म्हणून या काळामध्ये जर आपण योग जर आपल्या जीवनामध्ये जर योगाचा अभ्यास केला नाही तर पुढच्या काळामध्ये आपण जास्त दिवस एक निरोगी जीवन जगू शकत नाही. तुमच्यामध्ये किती बऱ्याचशा समस्या असतात की काय तुम्ही एक आपण 10-15 मिनिटं स्थिर राहू शकत नाही, उभा राहू शकत नाही, चक्कर येणं, मळमळ होणं, अनेक प्रकार लहान लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. डायबेटीस सारखे आजार लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. स्मरणशक्ती गेलेली, स्मरणशक्ती कमी होत चाललेली, कॉन्सन्ट्रेशन तुमचं नाही. वर्गामध्ये शिक्षक आपल्याला शिकवत असतात आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी टिकून राहत नाही, शिकवलेलं लक्षात राहत नाही. हे अनेक प्रॉब्लेम आजच्या काळामध्ये व्हायला लागले. तर म्हणून ओंकारासारखी जर प्रक्रिया केल्या, ओंकार दररोज ओंकार असेल, आता सांगितले 2 प्राणायाम असेल, भ्रामरी सारखे प्राणायाम असेल, एक 10 मिनिटं जर भ्रामरी सारखे प्राणायाम केले तर निश्चित आपल्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये भर पडणार आहे. कारण आता योग आणि व्यायाम याच्यामध्ये फरक आहे. व्यायाम हा मसल्सला, आपल्या ज्या शरीराच्या जे स्नायू आहे, मसल्स आहेत, याला व्यायाम होत असतो. परंतु योगाच्या माध्यमातून आपल्या शरीरांतर्गत असणारे जे काही मशिनरी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लॅन्ड्स आहेत, त्या ग्लॅन्ड्स मधून काही सिक्रेट होणारे स्राव आहेत, ते स्राव आवश्यक असतात प्रत्येक गोष्टीसाठी, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. आणि ते स्राव जर गोष्टी स्रवले नाही तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम, उजेपणा असेल किंवा मुलांमध्ये चिडचिडेपणा, काही मुलं खूप चिडचिडेपणा करतात, इथं आले तरी शांत बसत नाही, स्थिरता नसते, अभ्यासाला बसले 10-15 मिनिटं बसायचं मन लागत नाही, इकडे तिकडे विचलित होणं. तर हे प्रकार आपल्यामुळं या योगामुळं अपघटित असतात. याच्यासाठी ओंकार म्हणणं किंवा या प्राणायामाच्या काय प्रक्रिया असतात, या प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये जर स्थिरता आणायची असेल, कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढवायचं असेल, एकाग्रता वाढवायची असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. कारण योगाच्या माध्यमातून सगळ्या आपल्या आंतरस्रावी ग्रंथींचा त्या ठिकाणी विकास होत असतो. हे स्राव चांगल्या पद्धतीने सरवत असतात आणि आपलं जीवन एक निरामय आरोग्यमय त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आपण दररोज शाळेत येत असताना सकाळी दररोज उठल्यानंतर आपण किमान एक अर्धा तास तरी योग करणं गरजेचं आहे. प्राणायाम आता बऱ्याच वेळा जसं आहे तुम्हाला प्राणायामचा इथे प्राणायाम वास्तविक पाहता हे आपण दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवणं गरजेचं आहे. आपल्या देशाने 5000 वर्षापूर्वी भारताने जगाला दिलेली एक देणगी आणि या देणगीपासून आपण सगळे वंचित होत चाललेलो आहे. आपण हे विसरत चाललेलो आहे. पाश्चिमात्य देशामध्ये जे काही पाश्चिमात्य देश आहेत त्या देशामध्ये योगाचा अभ्यास आज मोठ्या प्रमाणावरती केला जातो. निरोगी आनंदी जीवन जगण्यासाठी ते देश प्रयत्न करतायत आणि आपण मात्र याच्यापासून वंचित होत चाललेलो आहे. म्हणून सगळ्यांनी आता योग दिन साजरा करत असताना आपल्या जीवनाची दिनचर्या बनवा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला एक सुखी आनंदी समाधानी जीवन जर जगायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून योग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. आजच्या दिवसापुरता योग करू नका, कायमस्वरूपी तुम्ही योग करा अशीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. सर्वांना या योग दिनाच्या शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद.